टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल. Children, today we are going to learn lesson number 1.7 Paramvir Chakra, our heroes, part 2. In the first part we have learned that what is Paramvir Chakra, how it is made, and the story behind the name Paramvir Chakra, how the name Paramvir Chakra, this medal, how it get the name of Paramvir Chakra, the story which has been happened in ancient time, we have learnt that too. And in this today's part 2, we are going to see the 21 people who's got this Paramvir Chakra and the story of flying officer Nirmaljit Singh Sikhon. So let's begin. Flying officer Nirmaljit Singh Sikhon, 10/8/77 FP PVC, squadron number 18, the Flying Bullet. Now the photo which you can see on the screen, this is Mr. Nirmaljit Singh Sikhon, who was one of the bravest people who got the Paramvir Chakra, and what he has done that we are going to see now. On the 14th of December 1971, Srinagar airfield was attacked by a wave of 6 enemy Sabre aircraft. Now what is meant by Sabre aircraft? It is a heavy curved blade. This is a plane which have a very heavy blades which is usually used in the wars to attack the enemies, the other countries. Okay, तर on 14th of December 1971 श्रीनगर मध्ये आपल्या एअरफील्ड वरती हा अटॅक झाला. फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सिखॉन was on readiness duty at that time. Now readiness duty means preparedness. म्हणजेच काय, तर हे असे जे एअरफील्ड्स असतात, एअरफील्ड म्हणजे जिथे आपली ही विमानं जी असतात, एअरक्राफ्ट जे असतात, जी युद्धामध्ये वापरली जातात. ओके, अशा एअरफील्डवरती ते त्यावेळी कार्यरत होते. आणि रेडीनेस म्हणजे प्रिपेअर्ड होते, म्हणजे फुल्ली प्रिपेअर्ड होते. आता अशा वेळेला जिथे आपली आर्मी नेव्ही ह्याचे जे सोल्जर्स आहेत ते ऑन ड्युटी असतात, त्यावेळेला ऑन ड्युटी असताना ते प्रत्येक क्षणी तयार असतात कोणतंही जर आक्रमण झालं आपल्या शत्रूकडून तर त्याला उत्तर देण्यासाठी. तर अशाच वेळी ते तयार होते, प्रिपेअर्ड होते त्यांच्या ड्युटीवरती. ही कुड नॉट टेक ऑफ इमिजिएटली बिकॉज ऑफ क्लाउड्स ऑफ डस्ट रेज बाय अनदर एअरक्राफ्ट. पण त्यावेळेला ते टेक ऑफ करू शकले नाही, कारण जो हल्ला केला होता आपल्या एनिमीजने आपल्यावरती एअरक्राफ्ट थ्रू, सॅबर एअरक्राफ्ट थ्रू, त्याच्यामुळे काय झालं होतं, तर क्लाउड्स जे आहेत ते पूर्णपणे काळे झाले होते. त्यामुळे ते इमिजिएटली टेक ऑफ करू शकत नव्हते. बाय द टाइम द रनवे वॉज क्लिअर द एनिमी एअरक्राफ्ट वेअर ओव्हरहेड. आणि जोपर्यंत रनवे म्हणजे जिथून विमान उडतं आकाशामध्ये, तो रनवे जोपर्यंत क्लिअर झाला तोपर्यंत ते जे विमान होतं ज्यांनी अटॅक केला होता ते पुढे निघून गेलं होतं. दे वेर फ्लाइंग लो, फायरिंग अँड अटॅकिंग द एअरफील्ड विथ बॉम्ब्स. पण त्यांचा जो हल्ला होता तो सुरू होता. त्यांनी थोडंसं हळूवारपणे जो स्पीड होता तो विमानाचा कमी केला होता, पण सतत एअरफील्डवरती ते बॉम्ब्स जे आहेत टाकत होते. इवन देन फ्लाइंग ऑफिसर सिखॉन टूक ऑफ इन हिज ज्ञात फायटर द मोमेंट ही कुड. आणि मग त्यांनी त्यांचं जे विमान होतं, त्यांचं जे एअरक्राफ्ट होतं ते त्यांनी सुरू केलं आणि त्यांनी प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. ही बिगिन टू कॉम्बॅट द पॉवरफुल सॅबरजेट एअरक्राफ्ट ऑफ द एनिमी. आता कॉम्बॅट म्हणजे काय, बॅटल म्हणजे लढाई करायला त्यांनी सुरुवात केली, त्यांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. त्यांच्या एअरक्राफ्टनी त्यांचं जे विमान होतं त्याच्या थ्रू त्यांना उत्तर द्यायला सुरुवात केली. त्यांनीही त्यांच्यावरती गोळीबार करायला सुरुवात केली. ही बिगिन टू कॉम्बॅट द पॉवरफुल सॅबरजेट एअरक्राफ्ट ऑफ द एनिमी. ही डॅमेज 2 ऑफ देम. आणि ती जी विमानं होती एनिमीजची, शत्रूंची, त्यांच्यापैकी 2 विमानं त्यांनी जी आहेत डॅमेज केली, म्हणजे त्यांना हाणून पाडला त्यांचा हल्ला. हिज फाईट विथ द अटॅकिंग एअरक्राफ्ट नाव कंटिन्यूड ॲट द ट्री टॉप हाईट.
आता ही जी फाईट होती त्यांची आणि एनिमीजच्या विमानांच्या मधली, ही आता एका ट्री टॉप हाईटपर्यंत, म्हणजे झाडाच्या आपण नॉर्मली जी उंच झाडं असतो त्यांच्यावरती, म्हणजे फार उंचावरती ही लढाई जी आहे आकाशात चालू होती. ॲट लास्ट द एनिमी एअरक्राफ्ट फ्लेड फ्रॉम द सीन ऑफ बॅटल. आणि शेवटी हे जे शत्रूचं विमान होतं, शत्रूचं हे जे एअरक्राफ्ट होतं, ते त्यांना अटॅक करून पाडण्यामध्ये त्यांना यश आलं. द एअरफील्ड अँड द टाउन ऑफ श्रीनगर वेअर सेव्ड. आणि हे जे श्रीनगरचं एअरफील्ड आहे, जिथे विमानं, आपली लढाऊ विमानं थांबतात, त्यांची देखरेख केली जाते, ते एअरफील्ड आणि श्रीनगर चे हे जे शहर आहे ते दोन्ही वाचवण्यामध्ये निर्मल सिंग यांना यश आलं. बट अलास, फ्लाइंग ऑफिसर सिकॉन एअरक्राफ्ट टू क्रॅश्ड अँड ही वॉज किल्ड. पण शेवटी काय झालं तर हे शहर आणि आपलं जे एअरफील्ड आहे ते वाचवता ऑफिसर निर्मलजीत सिंग सिकॉन ह्यांचं जे एअरक्राफ्ट होतं, ह्यांचं जे विमान होतं ते खाली कोसळलं, ते क्रॅश झालं, कोसळलं आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. आता इथे ही जी 21 नावं आहेत ही त्या लोकांची आहेत, जसं आपण पार्ट 1 मध्ये सुरुवातीला पाहिलं की 21 वेळा हा जो परमवीर चक्र अवॉर्ड आहे ते 21 वेळा दिलं गेलेलं आहे. तर हे कोणत्या 21 लोकांना दिलं गेलं आहे त्यांची नावं इथे दिलेली आहेत. सो आय विल रीड इट क्विकली. मेजर सोमनाथ शर्मा, लेन्स नाईक करम सिंग, सेकंड लेफ्टनंट रामा रांगोबा राणे, नाईक जदुनाथ सिंग, कंपनी हवलदार मेजर पिरू, कॅप्टन गुरबचंद सिंग सलारिया, मेजर धान सिंग थापा, सुबेदार जोगिंदर सिंग, मेजर साइतन सिंग, कंपनी क्वार्टर मास्टर हवलदार अब्दुल हमीद, लेफ्टनंट कर्नल आर्देशीर बुरजोरी तारापोर, लॅन्स नाईक अल्बर्ट एक्का, लेफ्टनंट अरुण खेतरपल, मेजर होशियार सिंग, नायब सुबेदार बाना सिंग, मेजर रामस्वामी परमेश्वरन, लेफ्टनंट मनोज कुमार पांडे, ग्रेंडियर योगेंदर सिंग यादव, रायफलमॅन संजय कुमार, कॅप्टन विक्रम बत्रा, फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सिकॉन. ह्या 21 जणांना आजपर्यंत हे मेडल्स जे आहेत ते मिळालेले आहेत. फ्लाइंग ऑफिसर सिकॉन डिस्प्लेड ग्रेट फ्लाइंग स्किल अँड डिटर्मिनेशन इन द फेस ऑफ सर्टन डेथ. आता फ्लाइंग ऑफिसर सिकॉन जे होते त्यांनी त्यांची स्वतःची फ्लाइंग स्किल आणि डिटर्मिनेशन जे आहे, विल पॉवर जी आहे ती दाखवली शत्रूशी लढताना. इन द फेस ऑफ सर्टन डेथ म्हणजे त्यांना त्यांचा मृत्यू समोर दिसत होता तरीही त्याला न घाबरता त्यांनी शत्रूशी लढाई केली आणि आपलं एअरफील्ड आणि श्रीनगर हे शहर त्यांनी त्या बॉम्ब हल्ल्यापासून वाचवलं. ही शोड अनमॅच हिरोइझम अबव अँड बियॉन्ड द कॉल ऑफ ड्युटी. सल्यूट टू द ब्रेवेस्ट ऑफ द ब्रेव फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सिकॉन. ही शोड अनमॅच हिरोइझम. त्यांनी काय आपल्याला दाखवलं की असं कृत्य म्हणजे त्यांनी हे जे केलं त्यामधून आपण काय बघितलं तर एक रिअल हिरोइझम म्हणजे आपण पडद्यावर जे बघतो हिरो हिरोईन ते कसे लढतात ते फक्त निव्वळ एक चित्र असतं आपल्यासमोर उभं केलेलं. पण हे जे असे लोक आहेत जे स्वतःच्या प्राणांचा त्याग करतात इतरांना वाचवण्यासाठी, दीज आर दी रिअल हिरोज ऑफ अवर सोसायटी अँड वी कॅन नॉट मॅच देम हिरोइझम. म्हणजे त्यांनी ते केलेलं जे कृत्य आहे त्याला कोणीही मॅच करू शकत नाही. अबव अँड बियॉन्ड द कॉल ऑफ ड्युटी. आणि हे त्यांनी कसं केलं आहे तर त्यांच्या ड्युटीवर असताना त्यांचा जो कार्यकाळ होता त्यांच्या कार्याचा त्यावेळेस त्यांनी हे केलं आहे, पुढचा किंवा मागचा कुठलाही विचार न करता. त्यामुळे सल्यूट टू द ब्रेवेस्ट ऑफ ब्रेव. त्यामुळे इथे म्हटलं आहे की ह्या अशा व्यक्तीला आमचा सलाम आहे, आपल्या सगळ्यांचाच त्यांना सलाम आहे, कारण त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांना वाचवण्याचा आणि देशासाठी त्यांनी आपले प्राण जे आहेत ते त्यागलेले आहेत. म्हणजे अल्टिमेटली आपल्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे. So now here after the lesson is completed, here one site is given. You can get the information about the Paramveer Chakra over here. See,
Do read more on the internet at www.paramvirchakra.com about the gallant PVC awardees who laid down their lives in the service of the country. म्हणजे हे जे 21 लोक आहेत ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली लोकांना वाचवण्यासाठी, देशाला वाचवण्यासाठी, त्यांच्याबद्दलची माहिती या paramvirchakra.com ही जी साईट आहे तिथे तुम्ही मिळवू शकता. यू विल सी दॅट दे बिलॉंग टू व्हेरियस कम्युनिटीज अँड रिलिजन. तिथे तुम्हाला कळेल की हे जे लोक आहेत, जसं मी आत्ता नावं वाचली त्याच्यावरनंही तुम्हाला एक अंदाज आला असेल की हे वेगवेगळ्या धर्माचे आणि वेगवेगळ्या जातीचे लोक आहेत. डू फाइंड अँड रीड द इन्स्पायरिंग अकाउंट ऑफ हाऊ दे फेस द एनिमी विदाउट एनी रिगार्ड फॉर देअर फॅटल वाउंड्स अँड फिजिकल पेन. म्हणजे काय, त्यांना झालेल्या ज्या जखमा होत्या किंवा त्यांचं जे फिजिकल पेन होतं ह्याचा विचार न करता त्यांनी फक्त एकच लक्ष डोळ्यासमोर ठेवलं, ते म्हणजे आपल्या लोकांना वाचवणं आणि शत्रूंना हरवणं. सो गो ऑन दिस साईट, कलेक्ट द इन्फॉर्मेशन, रीड इट, यू विल like it. You will get the different story of this 21 people, those who have gave their life for the country. So next we will see the hard word and meaning of the chapter. Legendary, very famous and admired. Conspicuous, outstanding. Posthumously, after a person's death. Fitted with swivel mounting fixed in a way which allows it to move freely. Observe and reserve the front and back sides of the medal. Emblem, symbol, an object that presents something. Thunderbolt, a flash of lightning with a clap of thunder that strike at something. Invisible, impossible to defeat. Determination, strong resolve, perseverance. Gallant, brave, courageous. Inspiring, motivating. Account, a description of an event fatal causing death. So children, I hope you have enjoyed this lesson. If you have any doubt, you can ask me, and the question answer part, I will give you a link. From that you have to write down the questionnaire part. Thank you.